नमस्कार, मी योगेश. मी मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईतल्या दहिसर भागात बाप्पांचा एक असा भक्त आहे जो बाप्पांची स्तुती आपल्या विशिष्ट शैलीने करत आहे. राजेंद्र सिंग नावाच्या या भक्तानं बाप्पांच्या प्रतिमेसमोर सलग 14 तास तबला वादन करून बाप्पांची वंदना केली. गणेशोत्सवाच्या या शुभ प्रसंगी देशभरातील गणेश भक्त आपल्या परीनं बाप्पांची वंदना करतायत. कुठं किन्नर गणपती बाप्पांची उपासना करतायत, तर कुठं किल्ले, महाल आणि इंद्रलोकांत भाविक बाप्पांची आराधना करतायत. कहना चाहता हूँ गणपति बापा से कि आपकी दुआ हमें कबूल हो जाए कि कौमी एकता की पहचान अब रहने दो, मेरी गीता मेरा कुरान अब रहने दो, परिंदे भी चाहते हैं अमन की खुशियाँ, यहाँ इंसान को इंसान रहने दो. मैं महाराष्ट्र और अनेक देशों के लिए, अनेक सिटीज के लिए दुआ कर. दरम्यान मुंबईतील दहिसर भागातल्या शिवछत्रपती गणेश मंडळात राजेंद्र सिंह नावाच्या गणेश भक्तानं आपल्या विशिष्ट शैलीत गणेश वंदना केली आहे. गणपति महोत्सव में ये हमारा भाग्य है, सौभाग्य है कि राजन सिंह ठाकुर इस वक्त उनकी तबला की साधना का उपयोग करके यहाँ गणपति की सेवा में लगातार तबला बजा रहे हैं. दरम्यान न थांबता न थकता संपूर्ण जोमानं या गणेश भक्ताची थाप तबल्यावर पडतच राहिली. तबला वादनातून वंदनेची ही प्रक्रिया 1-2 नाही तर संपूर्ण 14 तास चालली. जितेंद्र पवार, मुंबई, मी मराठी. बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.